लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली। महाविकास आघाडीच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील घटक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली। निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी केले होते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर एक अपडेट आली समोर। मात्र शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे का? मुख्यमंत्री पदासाठी लायक नेते उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडे आहेत का? शिवसेनेकडे संजय राऊत, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, उदय सिंग राजपूत, रमेश कोरगावकर, संजय कोटणीस, भास्कर जाधव, राजन साळवे, वैभव नाईक, अनिल परब, अंबादास दानवे अशी काही 15-16 नावं आहेत। मात्र यात मुख्यमंत्री पद सांभाळू शकेल किंवा त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी काम करू शकेल असा एकही नेता दिसत नाही। आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा सिनियर नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षामध्ये आहेत। शिवाय खुद्द शिवसेनेत सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा सिनियर नेते आहेत। मात्र जे सिनियर आहेत मग त्यामध्ये अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील किंवा भास्कर जाधव असतील किंवा इतर नेते असतील, त्यांच्याकडे राज्य सांभाळणे इतपत अनुभव आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जयंत पाटील हे पक्के दावेदार आहेत। ते अर्थमंत्री राहिलेले आहेत। अनेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे। जलसंपदा खात्यासारखे महत्त्वाचे खाते देखील त्यांनी सांभाळलेले आहेत। प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना राज्याचा, राजकारणाचा आणि मंत्रिमंडळाचा देखील। राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याशिवाय सध्या तरी दुसरं नाव दिसत नाही। आणि काँग्रेसचा विचार केला असता बाळासाहेब थोरात किंवा विजय वडेट्टीवार शर्यतीत दिसतात। त्यांच्या पाठोपाठ मग काँग्रेसमध्ये पर्याय आहेत। या 5 नेत्यापैकी एक नेता जर महाविकास आघाडी सरकार आलं तर आपल्याला मुख्यमंत्री पदावर दिसू शकतो। पण निवडणुकीआधी चेहरा जाहीर केला जाईल का? तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना, ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी 95 ते 100 जागा लढवण्याची शक्यता। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील 2 पक्ष राष्ट्रवादी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे। आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नसून निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्ये देखील घटक पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। जर महाविकास आघाडी या विधानसभेच्या निवडणुका जिंकली तर उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात किंवा विजय वडेट्टीवार यापैकी एखादा नेता आपला मुख्यमंत्री पदाचा खुर्चीवर बसलेला दिसू शकतो। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि कोण हवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावर देखील तुमचं मत अवश्य कमेंट करा। धन्यवाद।